मनमाड शहरात एटीएम मशीन नादुरुस्त तर काही मशीनीमध्ये पैसेच नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। मनमाड हे कामगार वस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते। येथे रेल्वे, भारतीय खाद्य निगम, इंधन कंपन्या यामध्ये हजारो नागरिक काम करतात। यामुळे इथली आर्थिक व्यवस्था बऱ्यापैकी आहे। या निमित्ताने शहरात जवळपास सर्वच शासकीय बँकेच्या शाखा आहेत। यासह खासगी बँका देखील मोठ्या प्रमाणावर आहेत। या बँकेच्या द्वारे शहरातील रेल्वे स्थानकासह सर्व शहरात ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम मशीन लावण्यात आले आहेत। मात्र या मशीन म्हणजे सध्या मनमाडकर जनतेसाठी असून अडचण नसून खोडंबा अशा झाल्या आहेत। या एटीएम मशीन सोपीच बनल्या असून अनेक ठिकाणी एटीएम मशीन या खराब आहेत तर अनेक मशीनमध्ये पैसेच नसतात। मनमाड शहरातील सर्व शासकीय बँकेच्या शाखेचे एटीएम मशीन शहरातील विविध भागात लावले आहेत। ग्राहकांना सेवा मिळावी या दृष्टीने हे एटीएम मशीन लावले आहेत। मात्र हे एटीएम मशीन शोभेची वस्तू बनून पडले आहेत। अनेक एटीएम मशीन या बंद आहेत तर अनेक एटीएम मशीन मध्ये पैसेच नसतात। यामुळे मनमाड शहरातील ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शहरात जवळपास 15 पेक्षा जास्त एटीएम मशीन आहेत। मात्र यापैकी एखादं दुसऱ्या एटीएम मधून पैसे मिळतात। बाकी एटीएम मशीन या असून अडचण नसून खोडंबा अशा झाल्या आहेत। याबाबत अनेकदा बँकेच्या मॅनेजर व वरिष्ठांना तक्रारी केल्या आहेत। मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही। एटीएम जर ग्राहकांच्या सुविधेसाठी असेल आणि या गोष्टीसाठी जर बँक आपल्याकडून सुविधा देण्याच्या मोबदल्यात पैसे घेत असेल तर त्यांना आपल्याला सुविधा देणे आवश्यक आहे। मात्र या नियमाला सरळ केराची टोपली दाखवण्यात येत आहे। तर बँकेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। बँकेच्या वतीने चार्जेस आकारणी होते मात्र सुविधा उपलब्ध नाही। तर कोणत्याही शासकीय व निमशासकीय बँकेत एटीएम, मोबाईल अलर्ट यासह विविध सुविधा देण्याच्या नावाखाली दर महिन्याला किंवा त्यांच्या ठरलेल्या कालावधीत पैसे आकारणी करून ते आपल्या खात्यातून परस्पर वर्ग करण्यात येतात। मात्र अनेकांनी या सुविधा घेतलेल्या नसतात तर अनेकांना पैसे देऊनही सुविधा मिळत नाही। मनमाड शहरातील एटीएमचे देखील असेच आहे। सर्व एटीएम मध्ये कायमस्वरूपी आउट ऑफ सर्व्हिस किंवा नो कॅश अवेलेबल असे फलक लावलेले असतात। एक प्रकारे ग्राहकांची ही आर्थिक लूट असून याकडे लक्ष देऊन हा गैरप्रकार थांबवला पाहिजे अशी मागणी संजय भालेराव यांनी केली आहे।